नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे रस्सम राईस। त्याच्यासाठी मी हा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे, तो 2 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 5 मिनिटं भिजत ठेवलेले आहे। इथं चिंच भिजत घातले 5 मिनिटं आधी। तर हे आता आपल्याला हे चिंच नंतर लागणार आहे। त्याच्यासाठी स्पेशल आपण हा बारीक अख्खे कांदे घेतलेले आहेत आणि मग हे बाकीचं नॉर्मल साहित्य आहे। तर आता आपण फोडणी देताना प्रत्येक साहित्य बघूया। चला तर मग आपण फोडणी देऊया। तर रस्सम राईस मी कुकर मध्ये बनवणार आहे। त्याच्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल ऍड करूया। दोन ते अडीच चमचे तेल ऍड केलेले आहे। तेल छान गरम होऊ द्यायचे। अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, ह्या लाल मिरच्या आहेत सुकलेल्या त्या घालूया। उभा चिरलेला कांदा, आणि हे अख्खे 7 कांदे घेतलेले आहेत मी छोटे छोटे, ते ऍड करूया। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला। आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया, एक उभा चिरलेला टोमॅटो। हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ऍड करायची। सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचंय। टोमॅटो बघा सॉफ्ट होत आलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट एक 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊया। ह्याच्यामध्ये आता आपण पावडर मसाला ऍड करूया। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला तुम्ही कोणताही घालू शकता। हा सांबार मसाला आहे, तो मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, ते ऍड करूया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा, मी तर हा 1 चम्मच ऍड करणार आहे। हे सगळं हलवून घेऊया, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ ऍड करूया। तुम्ही ह्या रस्सम राईस करण्यासाठी तुमच्याकडे कोणता अवेलेबल तांदूळ आहे तो वापरू शकताय। मी इथं बासमती तुकडा घेतलेला आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे।
तांदूळ तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे आणि मग पाणी ॲड करायचं आहे. आता तांदूळ शिजण्यासाठी जेवढी गरज आहे पाण्याची तेवढं पाणी ॲड करायचं आहे. जरासं एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण ते भात तो पूर्ण पातळ शिजला पाहिजे. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं ह्याच्यामध्ये. आणि एक मिडियम गॅसवरती 1-2 शिट्ट्या देऊन घेऊया. तर हा कुकर गार झालेला आहे. तुम्ही बघताय 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत, त्या गार झालेल्या आहेत. आपण कुकर उघडून बघूया. तर भात आपला तयार झालेला आहे. हे बघा. आणखीन जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवा असेल तर ह्याच्यात तुम्ही गरम पाणी ॲड करू शकताय. आता ह्याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी ॲड करूया. चिंचेचं पाणी 1 वाटी ते ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आता कोथिंबीर ॲड करायची आणि ह्यात आपण सर्व करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही मस्त भात झालेला आहे. चला तर आता मी ह्याला सर्व करून घेते. तर गरमागरम रस्सम राईस तयार झालेला आहे. बघा उडदाचे पापड आहे आणि हे नाचणीचे पापड. तर ही रस्सम राईसची रेसिपी तयार झालेली आहे. आता अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.